सर अधिपती तुम्ही? मीच आहे दचकू नका एवढं काय तुम्ही टेन्शन घेता. हे घ्या नाही नाही हो पाणी घ्या. पाणी घ्या की काय स्वतःशीच बोलत होता काय? नाही काय टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका. येणारच ना टेन्शन तर येणारच ना. तुम्ही लय टेन्शन घेऊन चालणार नाही. आधीच तुमची तब्येत नरम गरम असत्या. त्याच्यात गोळ्या घेतल्या काय आजच्या बीपीच्या? नाही तर ठीक आहे काय टेन्शन तर येणारच ना. भुवनेश्वरी मॅडम शाळा बंद करताय म्हटल्यावरती. होय ते आलंय माझ्या कानावर. आय एम सॉरी अधिपती, या सगळ्याला मी जबाबदार आहे. मीच. तुम्ही कसं काय जबाबदार आहे म्हणता? तुम्ही काहीच केलेलं नाही. माझ्यामुळेच झालंय हो सगळं. कसं काय? हे सगळं शाळेचा कारभार मी बजेटमध्ये नाही ठेवू शकलो. मी आपला सारखा फंड मागत राहिलो, त्यामुळे आजचा दिवस बघायला लागतोय. नाही ठीक आहे की आता फंड मागत होता तुम्ही म्हणजे काय तुम्ही काय मुद्दाम मागत नव्हता, उगाच मागत होता काय? शाळेची गरज होती म्हणताना मागत होता तुम्ही. तुम्ही सगळं योग्य पद्धतीनेच केलेलं आहे. अधिपती मी जर का योग्य पद्धतीने सगळं करत असतो तर आजचा दिवस बघायला लागला नसता. नाही नाही मी तुम्हाला सांगतो, मी या मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसण्याच्या योग्यतेचा नाही. बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. तुम्ही स्वतःला दोष लावून घेऊ नका अजिबात. उलट तुम्ही आहे म्हणून आतापर्यंत शाळा व्यवस्थित चालू आहे. हो मला माहित आहे तर तुमचा कारभार केवढा क्लीन आहे ते. मी खरं सांगतो, एखादी गृहिणी कसं तिचा संसार एकदम नेटानं जबाबदारीनं पार पाडते की नाही, तेवढ्या आत्मीयतेनं तुम्ही आपली शाळा सांभाळलेली पहिल्या दिवसापासून एखादं कुटुंब असल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांना जमवून घेतलेलं आहे सर. मी बघितलं माझ्या डोळ्यानं. असं काय करताय तुम्ही? आणि पैसे मागितले म्हणजे तुम्ही काय स्वतः उडवायसाठी नाही मागितले ना, पैसे मागितले शाळेच्याच कामासाठी मागितले. एवढं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. यातनं मार्ग काढू आपण. बिलकुल काळजी करू नका तुम्ही. मार्ग काढणार म्हणजे नक्की काय करायचं काय? मी बघतो, तुम्ही लोड घेऊ नका, मी सगळं बघतो. काय बघा, तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही आणि बाकी शिक्षक माझ्याकडे ते शाळेच्या इमारतीचं छोटं मॉडेल घेऊन आला होता, आठवतं? तेव्हा मी तुम्हाला काय म्हणलं होतं? मी म्हणलं होतं का नाही, शब्द दिला होता का नाही, शाळा बंद पडू देणार नाही. जोवर आम्ही आहेत तोवर ही शाळा असणार, शब्द देतो तुम्हाला. पण हा बस, माझा शब्द मी पाळत असतो सर, लक्षात घ्या. पण नोटीस बिटीस सगळं रद्द होईल. मी सांगतो तेवढं तुम्ही करा. ऐका आता काय करायचं ऐका. अगं कधीपासून मी तुझी वाट बघतेय. अगं कसं होणार ग आपलं सगळं? आपली शाळा बंद होतीये. शाळा नाही होणार बंद, मी सांगते ना तुम्हाला. प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही, काळजी नका करू. अक्षरा अगं प्लीज काहीतरी कर ग. तू सून आहेस मॅडमची. अगं तूच त्यांना समजवू शकतेस, तूच त्यांच्याशी बोलू शकतेस. मी जर त्यांच्या समोर गेले ना तर त्यांच्या समोर उभं सुद्धा राहू शकत नाही ग. भीती वाटते मला त्यांची. प्लीज त्यांना सांग की शाळा बंद नका करू. अगं सगळे शिक्षक, फुल पगारी सर सगळे खूप टेन्शन मध्ये आहेत आणि सगळ्यांना आशा आहे की आता फक्त तूच काहीतरी करू शकतेस. अक्षरा अगं ज्यांच्याशी बोलायचंय त्यांच्याशी बोल, पण प्लीज शाळा बंद होऊ देऊ नकोस. सगळ्यांचं घर या नोकरीवरच अवलंबून आहे ग. मी हात जोडते ग तुझ्या पुढे. प्लीज शाळा वाचव अक्षरा. नाही 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 तुम्ही हात जोडू नका प्लीज. मी सांगते ना तुम्हाला, मी बोलते, अधिपतींशी बोलते, मॅडमशी बोलते, मी सगळ्यांशी बोलते. शाळा बंद होणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आता इथनं निघायचं. हा आम्ही नाही हटणार इथून. मास्तरीन बाई बाजूला सरक. माझ्या ताईला जर कळलं का नाही तू हे समज करायलीस, समधी जण आत जाती ना, मग बसा तिकडच खडी फोडत. कळलं का? जायचंय तुम्हाला खडी फोडा? बोला की जायचंय काय? आले मोठे आंदोलन करणारे. चलो बाजूला. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? जोपर्यंत मॅडम त्यांचा निर्णय बदलत नाहीये तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तुला ठाव आहे ना व, ताईने एकदा का निर्णय घेतला का ती माग हटत नाही. मग आम्ही इथून मागे हटणार नाही. आम्हाला आमची शाळा हवी आहे. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. आम्हाला आमची शाळा हवी. ए गप्पा बसा संधी. मॅडम हे काय चाललंय सगळं? भुवनेश्वरी मॅडम म्हणाले ना मला ह्या प्रॉपर्टीचे पेपर क्लिअर आहेत सगळे.
मग हे घोषणाबाजी, हे आंदोलन काय हे? तुम्ही काळजी करू नका सा. हे बघा मॅडम, हे लोक म्हणतात आम्ही इकडनं हटणार नाही. मग ही प्रॉपर्टी मी कशी घेणार? तुम्ही काळजी करू नका सा. त्यासनी पसवाय मला 5 मिनिटं बी लागणार नाहीत. अहो मॅडम, मग वाट कसली बघताय? काय करायचं ते करा ना. बघताय ना तुम्ही ही लोक किती आक्रमक झाले सगळे. हे बघा मॅडम, मार्केटमध्ये माझं खूप मोठं नाव आहे आणि हे असं काही सोशल मीडियावर आलं ना ते ह्याचा परिणाम माझ्या बिझनेसवर होईल. हे बघा, तुम्हाला काय करायचं असेल लवकरात लवकर करा. हे बघा, सगळे आपला व्हिडिओ शूट करतायत. ए, तो व्हिडिओ बंद कर. व्हिडिओ काढतोय आणि कवा धरणं तुमच्या समजांची नाटकं चाललेत. हा, आणि हे समजा करायची परवानगी कोणी दिली तुम्हाला? बोला की. काय हो फुलपगारे साहेब, तुम्ही तर मुख्याध्यापक नव. मग हे समजा थांबवायचं सोडून तुम्ही बी सामील झाला यांच्यात. हा, थांबा. तुम्हाला समजाच का नाही जेलची हवा खायला लावते म्या. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. परवानगी शिवाय करताय ना हे समजा तुम्ही. हे बघा मॅडम, आम्ही जे काय करतोय ते परवानगी घेऊनच करतोय. हे पोलीस परवानगीचं पत्र